गुड. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आपल्या हक्काचा चॅनल बघतोस काय. मी आज रिॲक्ट करणार आहे राजा शिवाजी या ट्रेलरवरती. तर आपल्या सर्वांना तर माहितीच आहे, आपण शिवभक्त आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कुठलीही माहिती असू, काही असू, आपल्यामध्ये ती एक ओढ आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे. मी अजून पाहिलं नाही आहे, मी जेन्युइनली सांगतोय. हम कॉर्पोरेट मजदूर आहे भाई, तो वी हॅव टू मॅनेज ऑल द टाइम ड्युरिंग द वीकेंड्स ओनली. चला आपण आधी पाहूया. दादा, तो झेंडा कोणाचा आहे? मुघलांचा. मग आपण आपल्या झेंडा खाली का नाही लढत? शिवबा, त्यासाठी स्वराज्य लागते. आणि स्वराज्यासाठी काय लागतं? हा तर विद्रोह. सुपुत्र आहे. मगरूर हुकमांना कळू द्या, मराठे मातीत गाडले जात नाहीत, ते मातीत पेरले जातात. एक नंबर. पारिजातकाचं झाड दारात असलं तरी प्राजक्ता दुसऱ्या अंगणी पडत असते. तुम्ही आमच्या दारी हळदी पुरतेच, मराठी एकदम अंगण स्वराज्याचं. शाहजी के दोनों बेटों ने बीजापुर की सेनाओं को बुरी तरह झंझोड़ा है. हाथ में लाठी और तेवर तलवार के, लाठी से धर्म बचाओगे? धर्म की रक्षा ही शंभू का धर्म है. भुट्टी में अकड़ तो खूब पिलाई है आपने अपने साहबजादों को. अकड़ तोड़ने का नुस्खा हम भी जानते हैं. VFX वगैरे मस्त केलं. अगर तराजू में एक तरफ अफजल हो, दूसरी तरफ दुनिया के सारे सुरमा हो, और खुदा से भी पूछा जाए किसका पलड़ा भारी, तो पूरी कायनात से एक ही आवाज आएगी, अफजल. अफजल. पानिपत मध्ये पण त्याला भेटलं ना. सिवा को उसके बाप की तरह बेड़ियों में घसीट के लाना है या अल्लाह के पास पहुंचाना है. शिकार जब तक नजरों के सामने है, तीर चला देना चाहिए. कधी मुघल, कधी आदिलशाही, या सगळ्या बादशाहींच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही. आई भवानीच्या नावानं सांग भलं. आम्ही जगलो तर निस्ता आमच्याच कोंडाड्यात दिवा लागल, पण पुरा तू जर जगलास ना, मराठ्यांच्या झोपड्यांमध्ये बी दिवाळी सरसेल. हो. कल सिवा इस पिंजरे में होगा, जिंदा या मुर्दा. एक नंबर. आम्हाला खानाचं मस्तक पाहिजे शिवबा. आओ सिवा. एक नंबर आहे. छावामध्ये पाहिजे होता आमचा विषय. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. हो, आई. एक नंबर भाई, एक नंबर. टॉप नॉच आहे भाई, टॉप नॉच. फक्त एवढंच थोडंसं वाटलं की संजय दत्तला या अशा मूवीज आहेत ना, ह्याच्यामध्ये विलन कॅरेक्टर त्याला देतात. तर ते पानिपतची मला आठवली एक स्टोरी. त्या मूवीमध्ये संजय दत्तनी विलनचा कॅरेक्टरच केला होता, पण ती मूवी एवढी गाजली नाही. काय असतील कारणं त्याच्या मागे, पण मला आता जेन्युइनली ती मूवी आवडली नाही. त्याच्यामध्ये पीपल डिडंट पुट देअर हार्ट्स इन द कॅरेक्टर्स. तर नाही. आणि छावामध्ये आपण पाहिलं की छावामध्ये मॅक्झिमम मराठी हे होते, आर्टिस्ट होते. त्या लोकांनी एक नंबर आणि पद्धतशीर कॅरेक्टर्स प्ले केलेत. आता राजा शिवाजीमध्ये पण म्हणजे हिंदी ॲक्टर्स आहेत. अभिषेक बच्चन आहे आणि विद्या बालन जी आहेत. तर मला वाटतंय दे विल डू जस्टिस टू द रोल्स ब्रो. मजाल भाई. एक नंबर ट्रेलर होता, मजा आली. तर आपण तर मराठीमध्येच बघणार भाई. आय व्हेरी एक्सायटेड. सी यू गाईज अगेन. परत भेटूया तुमच्या हक्काच्या चॅनलवरती बघतोस काय.